हाय, हॅलो गाईड्स. तर मी आज तुम्हाला मी लावलेल्या गुलाबाच्या कटिंग दाखवत आहे. तर बघा, याला कमीत कमी 25 ते 30 दिवस झाले आणि माझी गुलाबाची कटिंग छान आलेली आहे. म्हणजे त्या कटिंगला पाणी आली आहे. तर मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की मी ह्या कटिंग कशा प्रकारे लावल्या आहेत आणि ते बघू शकता तुम्ही, छान पानं वगैरे आले आहेत. पण मी याला सध्या कुंडीत लावणार नाही किंवा जमिनीवर लावणार नाही, तर आणखी 10 ते 15 दिवस मी यांना असंच ठेवणार आहे. तर या कटिंग मी कशा प्रकारे लावल्या तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मी अशीच बाहेर फिरायला गेली होती आणि घरी गुलाबाचं झाड नाही होतं फुलांचं. तर चला मग मी ते जिथे झाड होतं तिथून कटिंग आणली आणि घरीच लावली. तर त्यासाठी माझ्याकडे म्हणजे असं काही होतं नाही लावण्यासाठी, तर मी एका बॉटलला कापलं आणि अशा बॉटलमध्ये मी छान माती वगैरे भरून घेतली. मी फक्त माती आणि कोकोपीटच भरून तिथे मी कटिंग लावली आहे. तर कटिंग लावताना मी त्याच्या खालचे पानं काढले आणि त्याला असं तिरपं कापून घेतलं की मुळं फुटायला त्यांना त्या कटिंगला जास्त जागा मिळावी यासाठी त्याला थोडंसं तिरपं कापलं आणि त्याला ॲलोवेरा जेल आणि हळद लावून टाकलं. मी काही दुसरं हे केलं नाही, फक्त हळद आणि ॲलोवेरा जेल त्याच्यात जिथे कापलं होतं तिथे लावलं आणि ते मातीमध्ये असं फक्त दाबून ठेवून दिलं आणि त्याला पाणी दिलं. आणि पाणी दिल्यानंतर मी एका कटिंगला खुलं ठेवलं आणि एका कटिंगला म्हणजे 2 ठिकाणी कटिंग लावली होत्या, 2 बॉटल्या याच्यामध्ये. तर एका कटिंगला खुलंच ठेवलं आणि एका कटिंगला पॉलिथिनने छान झाकून पॅक करून ठेवलं. तर तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे मी ही कटिंग लावली आणि मग इथे ह्या कटिंगला पाणी दिलं. तर मी तुम्हाला अगोदरही दाखवलं आहे की माझ्या कटिंगला आता पानं आलेले आहेत. तर आणि अशाच प्रकारे मी आपण त्याला मोरपंखी म्हणतो, विद्याचं झाड, त्याची कटिंग आणून मी अशाच प्रकारे बॉटलमध्येच लावलेली आहे, नुसत्या मातीमध्ये. त्याला पण ॲलोवेरा जेल आणि हळद लावूनच लावलेलं आहे मी. तर त्याची कटिंग आणि याची कटिंग मी जवळपास सारखीच म्हणजे एकाही दिवशी लावली आहे. आणि त्या मोरपंखीच्या झाडाचं पानं आतापर्यंत टवटवीत दिसतात, पण नवीन पालवी फुटलेली काही मला अजूनपर्यंत आढळली नाही. आणि झाडाला असं तिरपं कापण्यामागे त्या मुळं फुटायला त्या कटिंगला जागा जास्त मिळावी यासाठी अशी तिरपं कापावं लागते. तर मी त्याला तिरपं कापूनच असं दोन्ही कटिंग लावले आणि बॉटलामध्ये याला एकाकडे मी झाकून ठेवलं होतं पॉलिथिननी आणि एका बॉटलचं मी खुलच ठेवलं आहे. तर तुम्ही बघू शकता, आता इथे मोरपंख हिरवागारच आहे, म्हणजे ते जगू शकते. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, फॉलो करा. आणि तुम्हाला कशा प्रकारचं व्हिडिओ आवडेल
की जे मी बनवून टाकू शकेल, तर त्यासाठी मला कॉमेंट्स करा आणि झाडे लावा. बाय बाय.